बॉसच्या कपाटातून दागिने गायब झाले? कसं शक्य आहे? काव्या, काव्या, काव्या थांब. काव्या थांब, मी बघितलंय तुला. थांब. काय झालं? कुठे बाहेर चालली आहेस का? हो हो नाही हो 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 म्हणजे मी बाहेर चालले होते. काव्या खरं सांग, बघ घरातले महागडे दागिने गायब झाले. तू काय केलंयस का? हो 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 नाही मी काही नाही केलं केदार. मी खरंच काही नाही केलं केदार. काव्या, घरातले महागडे दागिने गायब झाले. तुझ्याकडे? नाही केदार, माझ्याकडे खरंच नाहीयेत दागिने. काव्या मला खरं सांग. हे बघ कौशिकी मॅडम आल्या आहेत. आतापर्यंत त्यांना कळलं असेल. अगं हो मी दागिने कपाटातच ठेवले होते, पण ते आत्ता सापडत नाहीयेत. एक मिनिट. सापडत नाही म्हणजे? तू शांत डोक्याने कपाट चेक केलंयस का? असे कसे दागिने कुठे जातील? मिसेस बेलसरे, कुठे गेले दागिने? हो हो अगं, जबाबदारी जमत नाही घ्यायला तर कशाला घेतेस? काय एवढे महागडे दागिने बघून तोंडाला पाणी सुटलं तुझ्या? तूच काय केलंयस का? अगं आत्या नाही, मला ह्या सगळ्याची खरंच हौस नाहीये. मी असं काही नाही केलंय. अगं तुझ्याच कपाटात होते ना दागिने, मग तुझ्याशिवाय त्या कपाटाला हात कोण लावतंय? निशिची आई, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच तारिणी प्लीज, कुठे आहेत ते दागिने? खरं काय ते सांग प्लीज. कौशिकी मॅडम, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, हे खरंय की ते दागिने मी कपाटात ठेवले होते. मग पण ते नाही सापडते आणि मी नाही केलंय अहो खरंच काही. तारिणी, तुला कळतंय का किती महागाचे दागिने होते ते? अख्खा घरदार विकलं ना तरी तेवढे पैसे नाही जमवू शकत आपण. नाही, मुळात प्रश्न पैशांचा नाहीच आहे, भावनांचा प्रश्न आहे. वडलोपार्जित होते ते दागिने. आमच्या घरातल्या प्रत्येक सुनेने जबाबदारी घेतली होती त्या दागिन्यांची, आणि ती जबाबदारी तुमच्यावर दिली होती मिसेस बेलसरे. ते फक्त दागिने नाहीयेत, ती आमच्या घराची परंपरा आहे, जी आम्ही वर्षानुवर्ष जपली होती. आणि मुळात त्या दागिन्यांची तुलना पैशात होऊच शकत नाही. पण हे सगळे दागिने घरातून गेले कुठे आणि कसे? चोरी तर झाली नसेल? अहो, मिस्टर बेलसरे, जर चोरी झाली असेल तर मला पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. आणि मग ते दागिने कोणी चोरी केलेत ते आपल्या सगळ्यांना कळेल, आणि मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही.